नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी बघा सेकंड पॅकेज युनिट टेस्ट 2024-25 ची प्रश्नपत्रिका आहे इंग्लिश या विषयाची, इयत्ता 9वीची. तर बघा गुण 20 आहेत आणि तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहायला भेटणार आहेत. तर चला सुरुवात करूया. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप न करता, कारण तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तरी चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे सर्व प्रश्नपत्रिका पाहायला भेटणार आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, ए डू ॲज डिरेक्टेड. तर बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. बघा, पहिला आहे ब्रेव, व्ही लिहायचं आहे. परत क्रिएट, तिथं आर लिहायचं आहे बघा. आणि मीडियमला आय लिहायचं आहे. स्टाईलला वाय लिहायचं आहे बघा. असे 4 शब्द दिलेले आहेत. त्यातील दुसरा बघा, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, सर्व अल्फाबेटिकल ऑर्डरचे 1, 2, 3, 4 प्रमाणे असे तुम्हाला तिथं उत्तरात सांगितलेले आहे बघा. पहिल्याचं, दुसऱ्याचं पण सांगितलेलं आहे. आता तिसरं बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. कोणतंही एक लिहायचं आहे दोन्हीपैकी. तर त्यातील पहिलं बघा, तर पहिल्यांदा दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड द टीचर सेड. तर त्यातील बघा, टी हा पहिला कॅपिटल काढायचा आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे. तर बघा, दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, तिथं एक कोमा द्यायचा आहे. आणि द टीचर सेड इथं परत दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. तर त्यातील दुसरं बघा, द किंग सेड व्हॉट अ स्ट्रेंज ॲपल. तर बघा, द किंग सेड कॉमा आणि परत दुहेरी अवतरण चिन्ह आणि कॅपिटल काढायचं आहे डब्ल्यू, अ स्ट्रेंज ॲपल आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण आणि उद्गारवाचक चिन्ह काढायचं आहे तिथं बघा. आणि त्यातील दुसरं बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यातील पहिलं बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर त्यातील पहिला बघा, इफ मॅन वॉज मेंट टू टॉक मोर अँड लिसन लेस. तर बघा, त्यातील मी सर्व प्रश्नांची उत्तरांची मी तुम्हाला इथं दाखवलेले आहे बघा. इथून पासून ते इथपर्यंत पहिल्याचं आणि दुसऱ्याचं बघा, दुसऱ्याचं पण दिलेलं आहे. तर इथून पासून ते इथपर्यंत आता मी सर्व वाचून दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी तुम्हाला फक्त उत्तरे दाखवते मी. तिसरं बघा, तिसऱ्याचं बघा, इथून ते इथपर्यंत आहे. आणि चौथ्याचं बघा, चौथ्याचं तुम्हाला इथं लिहून दाखवलेलं आहे. तर बघा, हे उत्तर आहे. आणि त्यातील दुसरं बघा, डिस्क्राइब व्हॉट डज द नॅरेटर टेल अबाउट द 2 फेन्स दॅट यू हॅव टू पास बिफोर स्पीकिंग अ वर्ड. तर बघा, तर याचं उत्तर बघा, तर बघा, इथून उत्तर आहे त्याचं, इथून ते इथपर्यंत आहे बघा. इथून लिहायचं आहे तुम्हाला, इथून देअर सेकंडली पासून इथून ते इथपर्यंत. तर त्यातील तिसरं बघा, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ, म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत बघा. लेसला मोर, क्लोजला ओपन, स्पोकनला उटर आणि फेमिलियरला स्ट्रेंज. तर हे सगळे पॅसेजमधून शोधून लिहायचे आहेत बघा. तर बघा, चौथा प्रश्न, डू ॲज डिरेक्टेड. तर वाक्यातला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा. पहिल्यातलं पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. त्यातील करेक्ट आन्सर बघा दुसरा आहे. आणि त्यातील दुसरं बघा, ॲड क्वेश्चन टॅग करायचा आहे. त्याला आहे उत्तर त्याचं आरंट दे आणि क्वेश्चन मार्क. त्यातील 5 बघा, त्याचं उत्तर इथं वरती लिहिलेलं आहे. आणि तिसरा बघा, तिसरी कविता आलेली आहे. तर बघा, त्याची सुद्धा उत्तरे सगळी कवितेत दिलेली आहेत बघा. रीड द फॉलोइंग एक्झॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. बघा,
पहिला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. एक बघा, द विंड लाईज अस्लीप इन द टर्म्स. टर्म्स बघा, पहिल्याचं उत्तर दिलं आहे टर्म्स ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज कॅरिड ऑल नाईट. हे पहिल्याचं आहे. बघा दुसऱ्याचं पण दिलेलं आहे, किंग्स ऑफ द सी. तिसऱ्याचं बघा, द सी गुड होल्ड्स. बघा तिसऱ्याचं दिलेलं आहे एकदम शेवटला, लास्टला आहे बघा, द स्टॉर्म बाय द हिअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लिव्स. तर चौथ्याचं बघा, द वेकिंग स्कायज प्रे. तर बघा टू द मॉर्निंग लाईट. तर हे उत्तर आहे त्याचं. आणि हे बघा कंप्लीट वेब. बघा कंप्लीट द वेब करायचं आहे, उत्तर दिलेलं आहे. आणि तिसरा बघा, राईट टू पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. लाईटला नाईट, फ्रीला सी. तर तुम्ही त्यातील दुसरे सुद्धा लिहू शकता. तर विद्यार्थ्यांना असा आपण इयत्ता 9वीचा इंग्लिश या विषयाचा सेकंड पॅकेज युनिट टेस्ट 2024-25ची आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.